आकाशवाणी मुंबई. संदेश नाईक राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सरकार विज्ञान आधारित विकासाच्या दृष्टिकोनातून काम करत असून या प्रयत्नांमुळे भारत जागतिक नवीनतम सूचीमध्ये 46व्या क्रमांकावर असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. आरबीआय आता सर्व वैध ॲप्सची मंजूर यादी जारी करणार, तसंच केवळ वैध ॲप्स ॲप स्टोअरमध्येच डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध असल्याची केंद्रीय अर्थमंत्र्यांची माहिती. राणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर ब्रिटनचे किंग चार्ल्स यांनी ज्येष्ठ पुत्र विल्यम आणि पुत्रवधू केट यांना वेल्सचा राजपुत्र आणि राजकन्या म्हणून केलं घोषित. आणि विदेश मंत्री डॉक्टर सुब्रमण्यम जयशंकर आजपासून 3 दिवस सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर. सरकार विज्ञान आधारित विकासाच्या दृष्टिकोनातून काम करत असून सरकारच्या या प्रयत्नांमुळे भारत जागतिक नवीनतम सूचीमध्ये 46व्या क्रमांकावर असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. सायन्स सिटी अहमदाबाद इथं 2 दिवसीय केंद्र राज्य विज्ञान परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी दूरदृश्य प्रणालीद्वारे ते बोलत होते. 2014 पासून विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली. या अमृतकाळात भारताला संशोधन आणि नवोपक्रमाचं जागतिक केंद्र बनवण्यासाठी सर्वांना एकाच वेळी अनेक आघाड्यांवर काम करावं लागेल. लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित संशोधन स्थानिक पातळीवर नेण्याची गरज असल्याचं मोदी यावेळी म्हणाले. त्यांनी राज्य सरकारांना अधिकाधिक वैज्ञानिक संस्थांच्या निर्मितीवर आणि प्रक्रिया सुलभ करण्यावर भर देण्याचं आवाहन केलं आहे. राज्यांमधल्या उच्च शिक्षण संस्थांमध्येही नवीनतम प्रयोगशाळांची संख्या वाढवायला हवी असं मोदी म्हणाले. त्यांनी देशवासियांना शास्त्रज्ञांचं यश मोठ्या उत्साहात साजरं करण्याची विनंती केली. आजचा नवा भारत जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि जय अनुसंधान या मंत्रानं पुढे जात असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. गेली 2 वर्ष कोरोनामुळे विसर्जन मिरवणुकांवर असलेले निर्बंध यावर्षी शिथिल केल्यामुळे मुंबईसह राज्यात सर्वत्र घरगुती तसंच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी काल उत्साहात गणेश विसर्जन केलं. मुंबईत गिरगाव चौपाटी इथं गणपती विसर्जन सोहळ्याला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपस्थित राहून गणरायावर पुष्पवृष्टी केली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल, विविध देशांचे प्रतिनिधी तसंच इतर मान्यवर उपस्थित होते. राज्यभरात रायगड, पालघर, सांगली, नंदुरबार, बीड, अहमदनगर, यवतमाळ, वाशिम, बुलडाणा, धुळे, पालघर जिल्ह्यात शांततेत गणेश विसर्जन झाल्याची माहिती आमच्या बातमीदारांनी दिली आहे. देशात तुकडा तांदळाच्या पुरेशा उपलब्धतेसाठी तुकडा तांदूळ निर्यात धोरणात दुरुस्ती केल्याचं सरकारनं म्हटलं आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव सुधांशू पांडे यांनी नवी दिल्लीत ही माहिती दिली. कुक्कुटपालन तसंच इतर पशुखाद्य व्यवसाय तसंच इथेनॉल निर्मितीसाठी हा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली आहे. देशात प्रतिवर्षी सुमारे 50 ते 60 लाख मेट्रिक टन तुकडा तांदळाची निर्मिती केली जात असल्याची माहिती पांडे यांनी यावेळी दिली. भारतीय रिझर्व्ह बँक आता सर्व वैध ॲप्सची मंजूर यादी जारी करणार असून इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय हे सुनिश्चित करणार आहे की केवळ वैध ॲप्स ॲप स्टोअरमध्येच डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहेत. हा निर्णय काल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली बेकायदेशीर कर्ज ॲप्सशी संबंधित मुद्द्यावर झालेल्या बैठकीनंतर घेण्यात आला. मनी लाँड्रिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या अशा बेकायदेशीर खात्यांवर रिझर्व्ह बँक लक्ष ठेवेल असा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. रिझर्व्ह बँक निष्क्रिय नसलेल्या बिगर बँकिंग वित्तीय संस्थांचं सदस्यत्व रद्द करेल, जेणेकरून त्यांचा गैरवापर थांबेल. रिझर्व्ह बँक हे देखील सुनिश्चित करेल की पेमेंट गटांची नोंदणी एका विहित कालावधीत पूर्ण झाली आहे आणि त्यानंतर कोणत्याही नोंदणीकृत पेमेंट गटाला काम करण्याची परवानगी मिळालेली नाही. गैरवापर टाळण्यासाठी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाला बनावट कंपन्यांची ओळख रद्द करायला आणि त्यांची नोंदणी रद्द करायला सांगितलं आहे. सीतारामन यांनी समाजातल्या दुबळ्या आणि कमी उत्पन्न गटातल्या लोकांना उच्च व्याजदरांवर कर्ज देण्याच्या तसंच धाक दाखवून वसुली करण्याच्या पद्धतीवर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी कर्ज देणाऱ्या समूहांद्वारे डेटा गोपनीयतेचं उल्लंघन, कर चुकवेगिरी याकडे लक्ष वेधलं. तसंच उपभोक्त्यांच्या, बँक कर्मचाऱ्यांच्या आणि कायद्याचं पालन करणाऱ्या संस्था तसंच इतर खातेधारकांच्या सायबर जागरूकतेत वाढ करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. आर्थिक कार्य विभागाचे सचिव, बँकिंग विभाग सचिव, कॉर्पोरेट आणि सूचना प्रौद्योगिकी सचिवांनी या बैठकीत भाग घेतला होता. भारताच्या सीमेला लागून असलेल्या नेपाळमधल्या दार्चुला जिल्ह्यात
बांगबागड परिसरात पूर आणि भूस्खलनाच्या घटनांमध्ये किमान 2 जणांचा मृत्यू झाला असून 11 जण बेपत्ता आहेत. कालपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे लस्कू आणि महाकाली नदीला पूर आला आहे. भूस्खलनानंतर लगेचच काही लोकांना भूभागातून बाहेर काढण्यात आल्याची माहिती दार्चुला जिल्हा पोलीस कार्यालयानं दिली आहे. जिल्ह्याचं मुख्यालय असलेल्या खलंगा इथं डझनभर घरं आणि काही वाहनंही वाहून गेली, ज्यामुळे एका झुलत्या पुलाचं आणि काँक्रीट पुलाचं कायमचं नुकसान झालं असून शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. भटक्या कुत्र्यांनी माणसांवर हल्ला केल्यास या कुत्र्यांना खायला घालणाऱ्यांना जबाबदार धरलं जाऊ शकतं, असं महत्त्वपूर्ण निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. भटक्या कुत्र्यांना नियमितपणे खायला घालणाऱ्या लोकांवर भटक्या कुत्र्यांच्या लसीकरणाची जबाबदारी ठरवली असल्याचं न्यायालयानं सांगितलं आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती जे.के. महेश्वरी यांच्या खंडपीठासमोर केरळमधल्या भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवासंदर्भात याचिकांवर सुनावणी सुरू होती. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यापासून निष्पाप लोकांचं रक्षण करण्याची गरज खंडपीठानं व्यक्त केली. अधिवक्ता व्ही के बिजू यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणाची पुढची सुनावणी 28 सप्टेंबरला ठेवली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मराठी बातम्या www.newsonair.gov.in/मराठी या संकेतस्थळावर वाचता येतील. कोरोना विरुद्धचा लढा बळकट करूया. चला, पुढाकारानं घ्या खबरदारीसाठी लसमात्रा. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 15 जुलैपासून 75 दिवस सर्व लसीकरण केंद्रांवर अगदी विनामूल्य खबरदारीची लसमात्रा. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ब्रिटनचे किंग चार्ल्स यांनी आपला ज्येष्ठ पुत्र विल्यम याला वेल्सचा राजपुत्र आणि त्याची पत्नी केट हिला वेल्सची राजकन्या म्हणून घोषित केलं आहे. राणी एलिझाबेथ यांचं गुरुवारी निधन झाल्यानंतर ते आपल्या पहिल्या भाषणात राष्ट्राला संबोधित करत होते. आपण 1958 पासून धारण केलेलं पद आपल्या पुत्राकडे सोपवताना आपल्याला अभिमान वाटत असल्याचं किंग चार्ल्स यांनी म्हटलं आहे. चीनमधल्या जर्मनीच्या नवनियुक्त राजदूत पॅट्रिशिया फ्लोर यांनी बीजिंगच्या शून्य कोविड धोरण, अंतर्गत व्यवसाय आणि राजकीयदृष्ट्या प्रेरित आणि चुकीच्या व्यापारी निर्बंधांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात झालेली मोठी उलथापालथ यावर जोरदार टीका केली आहे. चीननं अर्थपूर्ण व्यवहारांना परवानगी द्यावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे. भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांनी आर्थिक संबंध आणि धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यासाठी एकत्र काम करावं, असं प्रतिपादन वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज लॉस एंजेलिसमध्ये US इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात केलं. भारतानं यावर्षी अमेरिकेशी 2 मुक्त व्यापार करारांना अंतिम स्वरूप दिलं असून या वर्षाच्या अखेरीला आणखी किमान 2 मुक्त व्यापार करार पूर्ण होण्याची आशा त्यांनी व्यक्त केली आहे. विदेश मंत्री डॉक्टर सुब्रमण्यम जयशंकर आजपासून 3 दिवसांच्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यासाठी रवाना होत आहेत. विदेश मंत्र्यांचा कार्यभार सांभाळल्यानंतर सौदी अरेबियाचा त्यांचा पहिलाच दौरा आहे. डॉक्टर जयशंकर सौदी अरेबियाचे विदेश मंत्री प्रिन्स फैसल बिन फरहान अल सौद यांच्याशी राजनैतिक, सुरक्षा, सामाजिक आणि सांस्कृतिक सहकार्य या विषयांवर मंत्रिस्तरीय समितीच्या पहिल्या बैठकीचं सहअध्यक्षता करतील. डॉक्टर जयशंकर खाडी सहकार्य परिषदेचे महासचिव डॉक्टर नायफ फलाह मुबारक अल फजर्फ यांच्याबरोबर इतर उच्च अधिकाऱ्यांसह चर्चा करतील आणि परस्पर संबंधांची समीक्षा करतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसांच्या राजस्थान दौऱ्यावर रवाना झाले असून काल ते जैसलमेर इथं पोहोचले. डाबला इथं सीमा सुरक्षा दलाच्या क्षेत्रीय मुख्यालयात त्यांनी भारत पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरच्या संरक्षण स्थिती तसंच गस्ती मोहिमांचा आढावा घेतला. अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेत नॉर्वेचा केस्पर रूड पुरुषांच्या एकेरी अंतिम फेरीत पोहोचला असून न्यूयॉर्क इथं आर्थर ॲश स्टेडियममध्ये केस्परनं अंतिमपूर्व फेरीत रूसच्या केरन खाचानोव याला 4 सेटमध्ये 7-5, 6-2, 5-7 आणि 6-2 असं हरवलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सरकार विज्ञान आधारित विकासाच्या दृष्टिकोनातून काम करत असून या प्रयत्नांमुळे भारत जागतिक नवीनतम सूचीमध्ये 46व्या क्रमांकावर असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. RBI आता सर्व वैध ॲप्सची मंजूर यादी जारी करणार तसंच केवळ वैध ॲप्स ॲप स्टोअरमध्येच डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध असल्याची केंद्रीय अर्थमंत्र्यांची माहिती. राणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर ब्रिटनचे किंग चार्ल्स यांनी ज्येष्ठ पुत्र विल्यम आणि पुत्रवधू केट यांना वेल्सचा राजपुत्र आणि राजकन्या म्हणून केलं घोषित. आणि विदेश मंत्री डॉक्टर सुब्रमण्यम जयशंकर आजपासून 3 दिवस सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.